श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण भगवान शंकराच्या विशेष गोष्टी पाहणार आहोत। भगवान रुद्राचे विराट स्वरूप, त्याप्रमाणे 7 पाताळ लोकांचे वर्णन पाहणार आहोत। ऋषीगण म्हणाले, हे सुजी, आपण शंकराचे विषयात स्पष्ट सांगितलेलं आहे। आता आपण रुद्राचे सर्वात्मक तथा स्वरूपाला बताने सांगण्याची कृपा करा। सूर्य म्हणाले, हे ऋषी हो, भूभुव स्वाहा महाजन तपो सत्यम। ये लोक, पाताळ, करोडो, नरक, सागर, तारांगण, ग्रहगण, चंद्र, सूर्य, ध्रुव, सप्तर्षिगण, वैमानिक देवतागण, अन्य सभी सर्व शिवाच्या कृपेने प्रतिष्ठित आहेत। शंकराच्या कृपेशिवाय कोणी प्रतिष्ठित नाही असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी वेदांचा थोडा सिद्धांत सांगतो की आपण मंत्र म्हणतो ओम भूर्भुवः स्वाहा, 3 लोकांनी म्हणतो पुढचं पुढे। कारण आपण जेव्हा यज्ञ करतो, शंकराचा यज्ञ करतो, त्यावेळेस आपण बघता 3 पायऱ्याचा यज्ञ करतो, पण त्या ठिकाणी तेच पाहतो। आणि या ठिकाणी 3 पायऱ्याच्या यज्ञामध्ये भूर्भुवः स्वाहा 3च लोकांना फक्त भोजन मिळतं, हा महत्त्वाचा मुद्दा। परंतु सोम देव जो आहे, पवन सोमा, याने काय केलं, या 3 पायऱ्या अजून 4 पायऱ्या चढवल्या आणि तो महाजना तपन सत्यम 4 लोक यांना पण अन्न फराळ होम हवन मिळावं असं केलं। म्हणजे हे जे यज्ञात आपण जे पाहतो, यज्ञ हा 7 पायऱ्यांचाच पाहिजे असं महत्त्वाचं शास्त्र आहे। तर हे 7 पायऱ्याचं यज्ञ न करताना आपण 3 पायऱ्याचं यज्ञ करतो, मंत्र 7 पायऱ्याचे म्हणतो। ही चुकीची कल्पना सोमदेवाने सरळ केली आणि 7 पायऱ्यांचा यज्ञ केला।
ओम भूवं भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तम युद्धम नमो. तर अशा दृष्टीने 7 लोकांना होम हवनाचा गायत्री मंत्राचा प्रसाद मिळाला. पण पूर्वी काय व्हायचं, गणेश ब्रह्मा आणि विष्णू 3 लोकांना हवन मिळायचं आणि महादेव इंद्र दत्त आणि विराट हे उपाशी राहायचे आणि त्यांचा कोप व्हायचा. कारण 4 देव उपाशी आणि 3 जेवतात. या कोपामुळं समाजाचं वाटोळ झालं. 3-13 वाजल्या आणि हे दुरुस्त करण्याचं काम वेदामध्ये सांगितलेलं आहे. सामदेवाने हे 4 पायऱ्या पुढे वर चढवल्या आणि 7 पायऱ्यांचा महायज्ञ तयार केला आणि मग सर्व देवांना भूर्भुवः स्वः महाजना तपः सत्यमानला होम हवनाचा प्रसाद मिळू लागला. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मुद्दाम सांगितला आहे. कारण आपण जे यज्ञ करतो ते सगळ्या 3 पायऱ्यांचेच यज्ञ. मग आपल्याकडे 3 देव येतात भूर्भुवः स्वः. पुढचे 4 देव आपल्या घरी येत नाहीत. त्यामुळे 4 देवांचा कोप आपल्या घरावर कायम राहतो. लय मोठा यज्ञ केला राव, घरभरणी केली. अरे चांगलं मंत्र म्हणलं बरं का. अहो साल्या हो, नीट ऐका. तुमचा घरभरणी म्हणजे 3च पायऱ्याचा यज्ञ होता. तो नारद मुनी म्हणाले 3 पायऱ्याचा यज्ञामध्ये फक्त 3च देव जेवले भूर्भुवः स्वः. बाकी 4 देव उपाशी राहिले आणि त्यामुळे त्यांचा कोप झाला तुमच्या घरभरणीवर. म्हणजे या घरभरणी किंवा तुमचे जे काय कार्यक्रम चालतात देव धर्माचे हे परिपूर्ण सुधारून घ्या, तेव्हा तुमचं कल्याण होईल. तसं होणार नाही. 7 पायरीचा यज्ञ पाहिजे आणि तो 7 पायरीचा यज्ञ पूर्ण केला सोमदेवाने. वेदात बघा, सामवेदात सोमदेवाने हा केला आणि मग भूर्भुवः स्वः भूर्भुवः स्वः महाजना तपः सत्यम 7 लोकांना होम हवन प्रसाद मिळू लागला. सगळ्या देवाला आनंद झाला. अशा दृष्टीने ह्या यज्ञामध्ये ज्या काय म्हणजे चुका आहेत ते आपण पाहिलं. आता यज्ञ करताना आपण तो स्वाहा जो मोठ्याने बोलून स्वाहा म्हणतो, अरे याचा इतिहास तपासून बघा. ज्यावेळेस बळराजाने यज्ञ केला त्यावेळेस तिथं वामन अवतार बटरूपात धारण झाले, प्रगट झाले आणि 3 पग भूमी मागितली. 3 पायाची भूमी दिल्यानंतर 2 पायात सगळं जग वाटून टाकलं आणि मग आता 3ऱ्या बायकोला ठेवायचं आहे. तेव्हा बळी डोक्यावर पाय ठेवणार. तेव्हा बळीराजाने आदिनारायण जो महाविष्णू स्वक्षा भगवंत त्यांना विनंती केली की मी 100 यज्ञ केले, त्याचं फळ मला मिळावं. असं हो मिळेल म्हणे. तथास्तु. म्हणून कसं हे बघा, मंत्र म्हणून दाखवतो. ओम भूवं भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. बस हे 7 लोक देवलोकांना जे अन्न हवन जाणार आहे ते सगळं बळीराजा तुला मिळणार आहे. का तर स्वाहा म्हणल्यानंतर मिळणार. आणि देवाला कसं काय मिळणार? मग पुन्हा प्रश्न केला. मग देवाकडे अन्नकडे आम्ही उपाशी राहू. तर त्याने म्हणलं पुढचा प्रश्न असा आहे. ओम भूवं भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तम इदं न मम. दत्तम इदं न मम. मी हा प्रसाद देवा तुमच्याकरता आणलाय, तुम्ही ग्रहण करावा असा याचा अर्थ आहे. कल्याण व्हावं, आनंदमय व्हावा, आनंद द्यावा. तर हा मंत्र दत्तम इदं न जेव्हा म्हणन तेव्हा तो प्रसाद बळीराजा तुला मिळणार नाही. तो प्रसाद देवलोकात जाईल. तेव्हा यज्ञ करताना
खूप अभ्यास करून अभ्यास करा. कारण तुम्ही देवापुढे जे होम हवन करताय स्वाहा, ते सगळं बळीराजाला जात आहे आणि तुम्हाला फायदा मिळत नाही. तुम्ही एवढा यज्ञ करू नये, तुमचं नुकसान. म्हणून ज्ञानेश्वर म्हणले योग यादी योग याग विधी वायाची उपाधी दंभ धर्म. कार्याचं रहस्य जर तुम्हाला कळणार यज्ञ तर कशाला करता. मी कळलं अभिमान धरू नका, परमेश्वर सगळं करतो. मग ज्ञानेश्वर महाराजांनी ही जो टोळा मारला या ठिकाणचं कारण असे की स्वाहा म्हणताना बळीराजा खातो आणि स्वाहा दत्तमिदम मंत्राचं सगळं देवाला मिळतंय. इथे वाटणी झाली, वाटणी. तेव्हा प्रत्येक वेदांताचार्यांनी शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास करून 7 यज्ञाचा पायऱ्या बांधून यज्ञ करावा. आता मोठमोठ्या तीर्थात यज्ञ किती 100 यज्ञ बांधले. 200 लोक पूजेला बसले, काही ठिकाणी 2100 बसले आणि त्याचं चालू आहे. ओम भूर्भुवः स्वाहा, ओम भूवं भुवा, ओम स्वाहा, ओम महा, ओम जरा, ओम तपा, ओम सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. स्वाहा. झाले सगळे जगात तुमचे 2100 किंवा 21 लाख यज्ञ असतील, सगळं इथलं पुण्य त्या बळीराजाला गेलं आणि तुमचा धर्मदेव उघडा पडला, उपाशी मारायला लागला. हे अत्यंत या ठिकाणी दुःखद गोष्ट आहे. मग जेव्हा हे 3 पायऱ्याचे यज्ञ करून तुम्ही असं म्हणण्यानंतर घडते, जेव्हा 7 पायऱ्याचा यज्ञ करतात, जेव्हा तुम्ही असं म्हणता ओम भूवं भुवा, ओम स्वाहा, ओम महा, ओम जना, ओम तपा, ओम सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. स्वाहा दत्तविदं नम. तेव्हा हा प्रसाद सगळा स्वर्गात, सर्व 7 स्वर्गात देवलोकाला मिळणार आहे आणि त्यामुळे देवांचा आपला आशीर्वाद मिळणार आहे, आपलं कल्याण होणार आहे. तेव्हा ही ज्या पद्धती आहेचा सूक्ष्म अभ्यास शोधून काढा. अजूनही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. जे जे विद्वान खूप पंडित ब्राह्मण आहेत का वेदांतचार्य, त्यांना भेटा, ते अजूनही तुम्हाला विचारले मग ते सांगतील. पुढं पाहू. ज्याप्रमाणे मी प्रथम आपल्याला सांगितले, अंड के आकार और ब्रह्मांड तथा भुवनाचे स्वरूपाचे सांगितले आहे. पृथ्वी, अंतरिक्ष, स्वा, महा, जन, तपा, सत्यम हे 7 शुभ लोक अंडचे प्रादुर्भावापासून झाले आहेत. हे ब्राह्मणो, त्यांच्या निश्चय महातल आदी 7 तल आहे आणि त्याच्या खाली नरक लोक आहे. असं सांगितलं पूर्वी, ते तुम्ही ऐका. आधी एक सुंदर अंड तयार झालं आणि ते फुटलं, त्यातून 7 लोक तयार झाली. महातल स्वर्णाचा झालेला आहे आणि सर्व रत्नापासून सुशोभित आहेत. हे अद्भुत प्रसादो तथा शिवाचे मंदिरापासून युक्त आहे. हे अनंत शेषनाग, बुद्धिमान, मृत्युकुंद आणि पाताळ तथा स्वर्गवासी राजा बलीने युक्त आहे, बलीशे युक्त आहे. आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता बळीराजाचं महत्त्व सांगितलं, इथं तो आलाच आहे. हे जे 7 पातळ आहेत ते बळीराजाच्या ताब्यात आहेत. आणि इथं आपण जेव्हा मंत्र म्हणू, चुकीचा म्हणतो चांगला, ओम भूवं भुवं स्वं महं जनम तपं सत्यम,
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. हा सगळं तुमचा मंत्राचं जे सामर्थ्य आहे, दैवी शक्ती आहे, हवन आहे, ते सगळं बळीराजा 7 पाताळ राहतोय त्याला मिळालेला आहे आणि तो तिथं सुखी आहे, झालेला आहे. हा तुमच्या मंत्राचा प्रभाव. मग या बळीराजाला न मिळताना कोणाला मिळालं पाहिजे? देवांना. मग मंत्र म्हणताना ओम भूवं भुवं स्वं महं जनं तवं सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. असं जेव्हा तुम्ही मंत्र म्हणता तेव्हा तुम्ही दिलेलं हवन सगळं देव लोकांना मिळणार आहे. पाताळात जाणार नाही, स्वर्गात जाणार. म्हणजे याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं गुढ या लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराणामध्ये आपलं पाहायला मिळालेलं आहे. हे ब्राह्मण हो, रसाचं खडकाने युक्त आहे आणि तलातल वालुकामय आहे. सुतल पिलेर वर्णाचा आहे आणि विद्रूप मुंगेका स्वभाव प्रभावला आहे. अतिवळ श्वेत वर्णाचे आहे. अतल स्वत वर्णाचा आहे. तल काळे वर्णाचा आहे. हे स्मृतो त्या निचेचे तळाच्या लोकांना विस्तार पृथ्वी समान आहे. सर्व लोकात जो समाहित संख्या आहे त्या सर्व अंतर्वर्ती आकाश 11,000 योजन विस्तारवाले आहेत. त्या तळात मेघाच्छादित अंतरिक्षा 30,000 योजनाचा मानला आहे. तथा तळ का भौगोलिक विस्तार 1,07,000 सांगितलेला आहे. म्हणजे पूर्वीचे मोजमाप आहे, किती देवलोक कोणचा किती विस्तारला आहे याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग याच्या खाली तो नरक लोक आहे. म्हणजे स्वर्ग लोकाच्या खाली पाताळ लोक, पाताळ लोकाच्या खाली असे का अनेक लोक आणि त्याच्यानंतर नरक लोक. अशा दृष्टीने या ठिकाणी आहे. ही वर्णन आहे. याचं आपण स्मरण का ठेवायचं? जर तुम्ही जर समजा योगाचा अभ्यास केला तर तुम्ही हे जाणू शकता. हे मुनिश्रेष्ठ, शुभ रसातल स्वर्ण वासुकी तथा अन्य नागोशी युक्त आहे. प्रकारचे स्वभाने समन्वित तलातल विरोचन हिरण्याक्ष नरक आदिशे सेवित आहे. आता विरोचन हिरण्याक्ष सगळे त्या नरक लोकांचे अधिकारी तिथे बसलेले आहे खाली. अशा दृष्टीने हे सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे. सुतल वैनातल आदी देवांचे तथा कालनेमी आदी अन्य प्रमुख दैत्यांचे परिकृत आहेत. वितल तारकाग्नी आदी प्रधान दानव महांतक आदी नागो तथा आसुर प्रल्हादशे समन्वित आहे. हातल कंबल तथा आश्वतर वीर महाकुंभ और बुद्धिमान हयग्रीवचे अधिकारात आहे. इसी प्रकार शोभन तत्व शंकुकर्ण तथा नमोचे आदी विविध विवरांचे सुशोभित आहे. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा मानला त्यांनी. आतल कंबल तथा
अश्वतर, वीर, महाकुंभ आणि बुद्धिमान हयग्रीवाचे अधिकारात म्हटलेले आहे. या समयी लोक परमेश्वर शिव, अंबा, पार्वती, स्कंद, कार्तिकेय नंतर अन्य गणेश्वरांच्या द्वारा सर्व बाजूनी घिरे हुए विद्यमान आहे. हे मुनियो, या सर्व तलांचे ऊपर 7 पृथ्वी भी 7 खंडों में विभक्त आहे. मैं आप लोगों ने त्यांचे वर्णन करू. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे पूर्वीच्या काळाप्रमाणे. आता या ठिकाणी हयग्रीव नावाचा राक्षस पण आहे, हयग्रीव नावाचा विष्णूचा अवतार पण आहे. आता आपण ज्या खंडात राहतो हे महाकुंभ, अमृतमय कुंभ असणारं खंड आहे हयग्रीव खंड. हे हयग्रीव खंड म्हणजेच घोड गंगाचे हे जे खंड आहे हयग्रीव खंड म्हणजे हयग्रीव राजा या ठिकाणी आहे, म्हणजे विष्णू भगवान. तर सांगायचा मुद्दा असा की पूर्वी मधु कैटभ दैत्यांनी वेद पळून नेले आणि ब्रह्माचं कार्य बंद पडलं. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने हयग्रीव अवतार घेतला आणि मधु कैटभ दैत्यांना मारून ते वेद आणून ब्रह्मदेवाला देऊन त्यांनी परत सृष्टी आरंभ केला. पुढच्या कल्पामध्ये पुन्हा हयग्रीव नावाचा अवतार झाला राक्षसाचा आणि त्याने वेद पळून नेऊन लपून ठेवले. मग भगवान श्रीकृष्ण हयग्रीव अवतार घेऊन त्या हयग्रीव राक्षसाचा नाश केला आणि ते वेद आणून ब्रह्मदेवाला परत दिले. ते ठिकाण म्हणजे आपली घोडनदी गंगा हे ठिकाण आहे. घोडेगाव ते समुद्रापर्यंत या खंडाचा विस्तार मानलेला आहे. कारण घोडनदी गंगाचं जे पाणी आहे ते पाणी समुद्रात जाऊन मिळतं भीमेतून कृष्णेतून. तर त्या दृष्टीने हे सगळं खंड म्हणजे हयग्रीव खंड आहे. आणि या हयग्रीव खंडामध्ये भगवंत अधिष्ठान आहे. मग 2 कल्पामध्ये भगवान कृष्णाने या कुरुक्षेत्राचा अवतार घेतला. एक कल्प म्हणजे 864 कोटी वर्ष, 1701,728 कोटी वर्ष भगवान श्रीकृष्णाने या घोडनदीच्या हयग्रीव खंडामध्ये मुक्काम केलेला आहे, विस्तारित राहिलेला आहे. आणि मग या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने 1728 कोटी वर्ष हयग्रीव अवतारामध्ये 1728 कोटी वर्ष चोपोळा बसून तप केलेला आहे. सर्वात मोठी तपभूमी कुरुक्षेत्राची आहे. त्याचप्रमाणे गौरी आणि शंकर यांनी सुद्धा अनंत काळापासून याच घोडनदी तीरावरती झुलावृत दोल उत्सव म्हणजे चोपोळ्या बसून तप केलेला आहे, करीत आहेत. त्याचप्रमाणे विष्णू दोल उत्सव हयवृत्त, हे हयवृत्त इथं निघालात. म्हणजे हयवृत्त म्हणजे ज्या हयवृत्त खंड जो आहे त्या खंडात जो भगवान आदी नारायण राहता तो खंड म्हणजे आपला हा जो खंड आहे हा हयग्रीव खंड महाकुंभ खंड आहे. आता पृथ्वीवरती याचं वर्णन हयग्रीव खंड म्हणून म्हटलेलं आहे. तर अशा दृष्टीने हे खंड महत्वाचा आहे. हयग्रीव म्हणजे कुंभोदर नावाच्या राजाने, कुंभोदर नावाच्या मुनीने रामप्रभूला 100 अश्वमेध यज्ञ करायचे तेव्हा सांगितलं ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय
शिरसे स्वाहा. हे राम प्रभू, तुम्ही 100 आस्वाद यज्ञ करीत आहात, तेव्हा तुम्हाला हयग्रीव खंडात म्हणजे हयग्रीव म्हणजे घोड्याचा मुख असणारा जो हयग्रीव अवतार झाला त्याच्या मुखातून जी गंगा वाहते, हयग्रीव गंगा उर्फ गोडनदी गंगा, तिचं पाणी आणून या अश्वांना पाजावं लागन, तेव्हा या अश्व परिपूर्ण विजय होतील. मग रामप्रभूने काय केलं, प्रत्येक अश्वामध्ये यज्ञाच्या वेळेस घोडे लष्कर शिळू क्षेत्रात आणलं. अन्नपूर्णा संगम नंतर तेवढ्याला दिवावाडी इथं आंघोळ घातली, रामलिंगाचं तिथं दर्शन केलं. नंतर मग आपला जो यज्ञ चालला इथं अत्रिपूर्वी यज्ञ चालू असत अत्रियानुसायाचा, या यज्ञामध्ये सीता आणि रामप्रभूने पूजन केलं, घोड्यांचं पूजन, आणि मग अश्वमेध यज्ञ झाला. असं हे शिवलिंग पुराणाचा इतिहास वेद ग्रंथ आणि विनय ग्रंथाच्या संदर्भातून सांगितलं जातो आहे. तर त्याचा आपण विचार करायला पाहिजे की आपला काशीखंड जसा आहे, नवखंड पृथ्वी, 10वा खंड काशी, 11वा खंड पाषाण शिला पाषाणवाडी असं म्हटलं जातं. 11वा खंड, त्या खंडाचं नाव आहे पाषाण शिला, हयग्रीव खंड, आस्मखंड, आस्मयुग, पाषाण युग, अशा अनेक नावं या खंडाला दिलेली आहेत. त्या दृष्टीने या ठिकाणी हे सगळं चालू आहे, सांगितलंय. आता या ठिकाणी 7 द्वीप, 7 समुद्र आणि सर्वत्र भगवान शंकराची व्यापकता, स्वयंभू मन्वाचे प्रेवृत्तादी राजवंश, जंबूद्वीप, कुशद्वीप तथा करमद्वीपचं राजांचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी असा इतिहास आहे, पूर्वीचे राजवे होऊन गेले. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. सुताजी म्हणाले, हे ऋषीओ, पृथ्वी 7 द्वीपापासून 7 द्वीपांनी युक्त आहे. नद्या तथा पर्वताने भरून पडले आहे आणि 7 समुद्राने सर्व पर्णने भलीभांती अलंकृत आहे. जंबू, प्लक्स, शालमाली, कुश, क्रौंच, शाक तथा पुष्कर नावाचे हे 7 द्वीप क्रमशः भीतर आहेत. या 7 द्वीपात उमासहित भगवान शिव सर्व गणापासून फिरून अनेक प्रकारचे वेश धारण करून निवास करीत आहे. क्षारोद, विक्षुरसोद, सुरोद, घृतोधी, दध्यर्णव, श्रोत, स्वादूत हे 7 समुद्र क्रमाने आहेत. सर्व समुद्रात जलरूपी स्त्री संपन्न भगवान शिव आपल्या गणांच्या 7 लहररूपी भुजांशी क्रीडा करीत असतो. क्षीरसागर अमृत के समान आहे. भगवान विष्णू त्या क्षीरसागरात शिव ज्ञानाचा चिंतन करून साक्षात योग निद्रा तथा सैर करीत आहे. जेव्हा भगवान जागतात तेव्हा संपूर्ण जग जागत असते आणि जेव्हा झोपतात तेव्हा सर्व जग विलीन होऊन होत आहे. परमप्रेष्ठी देवदेव शिव की कृपापासून उन्हीं विष्णु के द्वारा संपूर्ण जगत का सज्जन
धारण रक्षणाचा संहार केला जातो. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जग झोपतो आणि जागा होतो, हा महत्त्वाचा मुद्दा हे सांगितलं. आता या ठिकाणी प्रलय, महाप्रलय, शांत, अनादि शांत, ज्यावेळेला भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये अमृतमय दुधाच्या सागरामध्ये शेषनारायण असतात आणि झोपतात, योग निद्रेत जातात, तेव्हा सर्व जग लय पावत. आणि मग योग निद्रा ब्रह्मदेवाची एक रात्र एक दिवस, ब्रह्मदेवाचा दिवस 432 कोटी वर्षांचा, रात्र 432 कोटी वर्षांची. तेव्हा भगवान आदिनारायण 432 कोटी वर्षे योग निद्रा झोपून राहतात. तोपर्यंत जगाचं शून्य अवस्था असते. ते सगळे जीव जे आहेत हे सगळे लय पावलेले असतात, शिवलिंगात जाऊन राहतात. भूर्भुवः स्वः महाजनातपं सत्यम मधला जो कळस आहे शिवलिंगाचा, त्याच्यामध्ये सगळे लोक राहतात, देवलोक. त्याची पावळे आहे ती पितर लोक राहतात, आणि खाली तळाला इथं देवलोक राहतात, आणि खाली मग 84,000 अंडत अशा येऊन याच्यामध्ये राहून ते भगवान विष्णू झोपून जातात. तो हे शिवलिंग जे आहे, हे शिवलिंग भगवान विष्णू आपल्या कपाळावर धारण करून झोपतात. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पांडुरंग शिवलिंग काय आहे, पांडुरंग झोपल्यानंतर काय होतंय, उठल्यावर काय होतंय, हे आपण आता पाहू शकतो. भगवान त्या शिवलिंग घेऊन भगवान परमात्मा म्हणजे आदिनारायण झोपून जातात. आणि जेव्हा भगवान शंकर प्रकाशमय होतात, तेव्हा भगवान विष्णू जागे होतात, आणि पुन्हा आपल्या डोक्यावर जे ठेवलेलं शिवलिंग आहे त्याच्यातून सर्व प्रजा जशी तशी बाहेर सोडतात, आणि पुन्हा जगाला आरंभ होतो. म्हणून हे शिवलिंग जे आहे हे पांडुरंगाच्या डोक्यावरती याचं कारण असे. अनादि अनंत शांत होतो तरी सगळी सृष्टी शिवलिंगामध्ये राहते, आणि मग ते शिवलिंग भगवान आपल्या कपाळावर धारण करून झोपतात, आणि जेव्हा पुन्हा जागाल्यानंतर उठतात शिवशंकराच्या कृपेने, आणि पुन्हा जगाचा कारभार सुरू होतो. अतिशय अद्भुत कथा आहे. पांडुरंगाचं शिवलिंग का, त्याचं रहस्य आता आपल्याला या ठिकाणी शिवलिंग महापुराण वाचताना आपल्या लक्षात आलं. परमश्री देवदेव शिवाच्या कृपेने त्या विष्णूपासून पुन्हा संपूर्ण जगाचं सृजन, धारण, रक्षण संवाद सुरू होतो. हे मुनिश्रेष्ठ, सुषेणा ईश नामापासून प्रसिद्ध लोक शंख चक्र गदा धारण करणारे पुरुषश्रेष्ठ भगवान अनिरुद्धाचे पूजन करतात. हे आत्मज्ञानियों के श्रेष्ठ मुनियों, जे लोग अनिरुद्ध पुरुषाचे ध्यान करतात सर्व नारायण तुल्य आहेत आणि सर्व संपत्तीने संपन्न आहेत. भगवान सनंदन, सनक, सनातन, बालखिल्य गण, सिद्धगण एवं मितावरून तेथे शिवाय विश्वाची उत्पत्ती करणारे प्रभू श्रीहरी सदा पूजा करतात. श्रीहरीची पूजा करतात म्हणजे श्रीहरीची पूजा केल्याशिवाय जगाचं संरक्षण होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं.
सातव्या द्वीपात अनेक शिखरवाले उंच उंच पर्वत आहेत. काही पर्वत गुफा सहित समुद्र फैललेले आहेत. काल गौरवचे तेथे बहुतसे भूपती राजा आहेत. जो कंस के शत्रु कार्तिक के पिता प्रभू शिवाचे कृपाने परम ऐश्वर्य संपन्न आहेत. हे ऋषियो, आता मी स्वयंभू मंत्र प्रारंभ करून भूत तथा भविष्यकाळाचे सभी मन्वंतराचे राजांचे वर्णन करीत आहे. आपण ऐका. भूत तथा भविष्यकाळाचे सर्व मन्वंतरात सर्व राजा तुल्य अभिमानवाले तथा तुल्य प्रयोजनवाले आहेत. स्वयंभू मनुचे सभी पौत्र महाबली होते. प्रियव्रत के 10 वीर पुत्र थे. नंतर प्रियव्रताला 10 पुत्र होते. ते सर्व काय आहे? अग्निग्रह, अग्निबाहू, मेधा, मेधातिथी, वसु, ज्योतिष्मान, ज्योतिमान, हव्य, सवर आणि पुत्र असे पुत्र झाले. प्रियव्रताने त्यांच्यामध्ये 7 पुत्रांना 7 द्वीपांचे राज्य दिले. अभिषेक केला. त्यांना महान बलशाली अपने ग्रह को जम्बूद्वीपाचे राजा बनाया. त्यांच्या द्वारा मेधातिथी प्लक्ष द्वीपाचे राजा केले. त्या राजा प्रियव्रताने आयुष्मानला शालू द्वीपाचे राजा दिले. अभिषेक केला. ज्योतिष्मान को कुशद्वीप का राजा बनाया. प्रियव्रताने द्युतिमान को कर्ण द्वीपाचे राजा बनवले. हव्य को शाकद्वीप का राजा बनले. सुव्रत सवन को पुष्कर द्वीप का राजा केले. आता या ठिकाणी आपला जे जम्बूद्वीप म्हणजे भारत, या जम्बूद्वीपाचा राजा पहिला कोण होता? अग्निघ्रक नावाचा राजा होता. पुष्कर द्वीपात सवन के तेथे महावीर तथा धातकी नामक पुत्र होय. हे दोन्ही पुत्रवान श्रेष्ठ झाले. त्या महावितके नामापासून महावीर्यवर्ष झाले. महावीत वर्ष झाले आणि घातिके नावापासून घात की खंड नामक झाले. शापद्वीप के शक्तिशाली राजा हवेने सुद्धा जलद कुमार, सुकुमार, मणिचक्र, कुसुमोत्तर, मोदाकी आणि 7वे महाद्रुम या पुत्रांना उत्पन्न केले. जलद के नामाने जलद नामक प्रथम वर्ष झाले. कुमाराचे नामापासून कौमार नामक दुसरा वर्ष काळ झाले. सुकुमार के नामापासून सुकुमार नामक तिसरा वर्ष झाला. मणिचक्र के नामापासून मणिचक्र नामक चौथा वर्ष झाला. कुसुमोत्तर के नामापासून कुसुमोत्तर नामक 5वा वर्ष व मोदादी के नामापासून मोदक नामक 6ठा वर्ष काळ. महाद्रुम के नामापासून 7वा महाद्रुम नामक वर्ष झाले. याप्रमाणे उनके नामक्रम से 7 वर्ष आहेत. कर्ण द्वीपाचे राजा ज्योतिमान के भी कुशल, मनुक, उष्ण, पिवर, अंधकार, मुनी आणि दुंदमी हे पुत्र अत्यंत उत्पन्न झाले. जो ज्योतिमान के पुत्र होते त्याने आपल्या नामाने कर्ण द्वीपामध्ये स्थित
शुभ देश प्रसिद्ध केले. कुशलतेचे देश का कुशल, मनु के देश को मनोक, उष्ण के देशाला उष्ण, प्युअर के देशाला प्युअर तथा गया गया म्हटले आहे. अंधकार के देश को उनके नाम पर अंधकार म्हटले आहे. मुनी के देश को मुनी कहा झाले आहेत. धुमधुमी के देशला धुमधुमी कहा आहेत. क्रौन द्वीपामध्ये हे 7 प्रकाश 7 जनपद देश आहेत. कुशद्वीप के राजा ज्योतिषमान के 7 महापुत्र झाले. वे उद्भिद, वेणुनान, हैरथ, द्वैरथ, लवण, प्रति, 6वा प्रभाकर आणि 7वा कपिल झाले. उद्भिदचे नामापासून पहिला वर्ष उद्भिद, वेणू नावापासून दुसरा वर्ष केतुमंडळ, द्वैरथ नामापासून तिसरा वर्ष भैरथ आणि लवण के नावापासून 4था वर्ष लवण झाला आहेत. इसी प्रकार द्वितीय नावापासून 5वा वर्ष धृती, प्रभाकराच्या नावापासून 6ठा उत्तम वर्ष प्रभाकर रावण, कपिलाच्या नावापासून 7व्या वर्ष कपिल काळ झाले आहेत. शालिंद्वीपाचे राजा वसवास के भी 7 पुत्र झाले. प्रत्येक पुरुष देश में राज्य करायला लागले. श्वेत, हरित, जिमूत, रोहित, वैधृत, मानस आणि 7वा सुप्रभ या पुत्रांची नावं आहेत. श्वेताच्या देशाला श्वेत, हरित के देशाला हरित, जिमूत के देशाला जिमूत, रोहित के देशाला रोहित, वैध के देशाला वैधत, मानस देशाला मानस, सुप्रभ देशाला सुप्रभ, अशा प्रकारे नावं दिली. आता जम्बूद्वीपाचे बहार स्थित शालमर द्वीपाचे वर्णन करीत आहोत. पुलक्ष द्वीपाचे राजा मेधातिथी के 7 पुत्र होते. सर्व पुलक्ष द्वीपात अलग अलग देशों में राज्य आले. शांतमय श्रेष्ठ है. उस द्वीप में 7 देश आहे. या शांबल के सभात शिशिर, सुखोदय, आनंद, शिव, क्षमक, ध्रुव हे अन्य पुत्रांचे नाम आहेत. स्वयंभू मंत्रात त्यांच्या नावापासून भागानुसार 7 वर्ष म्हणजे देश बनाले झाले. मेधातिथी प्रगद्वीप निवासी त्या पुत्रांद्वारा वर्णाश्रम धर्मापासून संपन्न प्रजाय बनली. लक्षद्वीप तथा शाकद्वीप आदि 5 द्वीपों में वर्ण तथा आश्रमाचे धर्माचा सम्यक पालन होते. ये श्रेष्ठ जो इन 5 द्वीपों में सुख, आयु, सुख तथा धर्म सर्व समान आहेत. सर्व लोक सदा रुद्राच्या वर्ष अर्चन करीत आहात. महेश्वराची भक्ती करीत आहेत. पुष्कर द्वीपात अन्य जो प्रजा राजा आहे वे सब प्रजापालक रुद्र के सदा रूपी अमृत पान के सुखी प्रबल इच्छा राहून पूजा करीत आहेत. असेच तिने ही वंशावळ जगात आरंभी निर्माण झाली आणि त्या दृष्टीने वैवस मन्वंतरापासून स्वयंभू मन्वंतरापासून त्याने त्यापासून हे सुरू केलं. हे इतिहास आहे. जगात प्रथम कोण झाला.
हे सगळं जग स्वयंभू मनूपासून प्रगट झालं, म्हणजे पहिल्या मनूपासून झालं. याच्यावर ब्रह्मदेवाचं आयुष्य किती? ब्रह्मजी एक दिवसाचं 864 कोटी वर्ष, म्हणजे ब्रह्माचं एक दिवस अहोरात्र. अशा प्रकारचं 360 दिवस होतील तेव्हा ब्रह्माचं वर्ष, आणि 100 वर्ष होतील तेव्हा ब्रह्मदेवाचं आयुष्य. आता ब्रह्मदेवाचं वय 51 वर्षाचं आहे. मग तुम्ही विचार करा की ब्रह्मदेवाचं आयुष्य 51 वर्षाचं आहे, निम आयुष्य आहे, तेव्हा आपण ब्रह्मदेवा निम आयुष्यात आलेलो आहोत. आतापर्यंत किती कोट्यावधी जग सृष्टी होऊन गेली, निर्णय राजे होऊन गेले, त्यांचा सुद्धा आपला थान पत्ता नाही. तर त्याची काय माहिती उद्या मिळेल, पाहू. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम श्री ओम विश्वराजा श्री अमृत स्वयंभू विश्वराजा समंत कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचेश्वरी महादुर्गा महापंचेश्वरी माता की जय, आणि शाकंभरी की जय. सर्व देव देवतां की जय, साधु संतान की जय. ऋषि अतुल सिंह जी अनुसार माता की जय. धर्म की जय हो, धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.